नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आता जसं की आपल्याला माहिती आहे की खूप सारे एक्झामिनेशन आपण दिलेले आहेत आणि येणाऱ्या सुद्धा एक्झामिनेशन खूप आहेत, पण अशा वेळेस बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो आणि तो म्हणजे केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा कितींदेही तुम्ही रिकॉल करा पण बऱ्याचदा अभ्यास केलेला जो असतो तो तुमच्या स्मरणात राहत नाही। मग अशा वेळेला काही साध्या साध्या टिप्स ज्या उपयोगी येऊ शकतात, जेणेकरून तुम्ही केलेला अभ्यास एकदम टिप ऑफ द टंग ज्याला म्हणतो आपण रिकॉल करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण ह्याच टिप्स जाणून घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका। आता सगळ्यात पहिल्यांदा आणि जे तुमच्या मनामध्ये येतं ते म्हणजे आपण का विसरतो। बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपण सहजपणे विसरतो आणि काही गोष्टी असतात की ज्या काही केल्या विसरल्या जात नाही। मग सगळ्यात महत्त्वाचं की आपला जो मेंदू असतो, जे ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन ही सगळी माहिती स्टोअर करून ठेवत असतो, त्याची कार्यप्रणाली काय आहे म्हणजे तो नेमका कशा पद्धतीने काम करतो याच्यामध्येच दडलेला आहे की केलेला अभ्यास तुमचा का विसरला जातो। तर आपण जो अभ्यास करतो किंवा आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी का विसरल्या जातात, तर लक्षात घ्या, आपला जो मेंदू असतो तो ॲक्टिव्ह फेजमध्ये साधारणतः एका लिमिटेड पिरियडमध्ये म्हणजेच 10 ते 12 मिनिटापर्यंत तो ॲक्टिव्ह फेजमध्ये असतो आणि त्या गोष्टी जर घडत असेल, तेच ते वाचन सुरू असेल, त्या गोष्टी आपण अभ्यासत असू, तर नक्कीच काय होईल, 10-15 मिनिटानंतर तुमचा मेंदू थकेल। त्याला काहीतरी वेगळं काम दिलं तरच तो जागृत होईल किंवा ॲक्टिव्ह होईल। मग अशा वेळेस ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही वारंवार सतत तेच ते काम केलं तरीही ते लक्षात राहील असं नाही, म्हणजे लवकरच तुम्ही ते विसरून जाऊ शकता। त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्ही समजून घेऊन अभ्यास जर करत नसेल, म्हणजेच तुम्ही रट्टा मारत असेल, तर 4 दिवस 2 दिवस अर्धा तास या गोष्टी खूप लक्षात राहतात, पण त्याच्यानंतर मात्र त्या विसरल्या जातात। साधी गोष्ट आहे, खूप सारे नंबर्स आहेत आणि ते नंबर्स आपण जोमाने बघितले किंवा बघितले, काही वेळापुरते ते नंबर तुम्हाला लक्षात राहतात, पण त्याच्यानंतर मात्र काय होतं, ते विसरून जातो। मग अशा वेळेला ह्या गोष्टी सतत लक्षात कशा राहतील यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर घाईघाईमध्ये कुठलंही वाचन करायला नको, समजून घेऊनच वाचन करायला पाहिजे, बरोबर आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की सर अभ्यास लक्षात ठेवायचा आहे आम्हाला, त्याच्यासाठी आम्हाला टिप्स लागणारच आहेत, पण आपला अभ्यास लक्षात का ठेवायचा? साधी गोष्ट आहे। तुम्ही म्हणाल सर हे काय सांगायची गोष्ट आहे का? नक्कीच अभ्यास लक्षात ठेवायचा आहे, कारण आपल्याला एक्झाम द्यायची आहे। परीक्षेमध्ये कुठलीही गोष्ट आपली चुकायला नको। जे वाचन केलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे, तो सगळ्याच्या सगळा अभ्यास आपल्याला परीक्षेमध्ये यायलाच पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर अभ्यास कशासाठी करायचा आहे, तर अभ्यास हा तुम्हाला यशासाठी करायचा आहे, यश मिळवण्यासाठी करायचा आहे। मग दुसरी गोष्ट की अभ्यास लक्षात कसा ठेवायचा। विद्यार्थी मित्रांनो, एक साधं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो। बऱ्याचदा आपण सपोज मी तुम्हाला आत्ता विचारलं की सांग रे बाबा, काल काय जेवण केलं आणि भाजी काय होती, बऱ्याचदा कितीतरी जणांना या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही। आपण काल केलेली गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही, याचा अर्थ असा आहे का की ती विस्मरणात गेली? नाही, पण आपण जर स्ट्रेस दिला मेंदूला तरच ती गोष्ट परत आपल्याला रिकॉल होऊ शकते। पण तेच जर तुम्ही मागच्या रविवारी एक छान बेत केला आणि पुण्यामधल्या एखाद्या छानशा हॉटेलमध्ये गेलात आणि तिथे एक छानशी डिश तुम्ही मागवली आणि त्याच्यावरती ताव मारला, तुम्ही पुढच्या कितीतरी वर्षापर्यंत ती गोष्ट विसरणार नाही। आता इथे का विसरणार नाही हे तुमच्या लक्षात आलं का? कारण आपण हे 10 मित्रांना सांगितलेलं असतं, भारी डिश मिळते तिथे, खूप छान जेवण मिळतं, तिथली ही नॉनव्हेजची डिश, तिथली ही व्हेजची डिश खूप छान आहे। म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही जी काही ऍक्टिव्हिटी केलेली आहे तिच्यासोबत कम्युनिकेट केलंय। आणि तेच जर मी कालची भाजी काय केली, तर डेलीची रुटीनची ही गोष्ट आहे, मम्मी काहीतरी करत असते, दीदी काहीतरी करत असते आणि ती गोष्ट आपण रुटीन म्हणून सोडून देतो। म्हणजे ह्याचा अर्थ, जर तुम्हाला एखादी गोष्ट रिकॉल करायची असेल तर तुम्हाला वारंवार त्या गोष्टीसोबत कम्युनिकेट करावं लागेल,
ती गोष्ट 4 जणांना सांगावी लागेल. म्हणून म्हणतात की एखादी गोष्ट स्वतः शिकण्यापेक्षा ती जर तुम्ही 4 मित्रांना समजून सांगितली तर ती लास्ट लॉंगर तुमच्या मेंदूमध्ये ती माहिती, ती इन्फॉर्मेशन टिकून राहते. आणि हेच गुपित लपलेलं आहे तुमच्या अभ्यासामध्ये आणि अभ्यासाला कसं आठवायचं याच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, मेंदू कसं काम करतो हे आपल्याला आता साधारणतः अंदाज आलेला आहे. खूप सारे सेन्सर्स आहेत, मग ते नाक असेल, कान असेल, डोळा असेल, त्वचा असेल, चव असेल. हे जे मेंदूचे सेन्सर्स आहेत, हे सेन्सर एखादी इन्फॉर्मेशन घेतात आणि ती स्टोअर करून ठेवू शकतात. एखादी स्मेल आपल्याला लक्षात आल्याबरोबर आपल्याला त्या स्मेलशी रिलेटेड निगडीत आठवणी सुद्धा आठवू शकतात. तसंच एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला बघा, लहान लेकरांचं तुम्ही बघा, एखाद्या वेळेला त्याला जर 4दा सांगितलं की तिथे जाऊ नको, तिथे दिवा आहे, तिथे चटका लागेल, तो ऐकणार नाही. पण एकदा का त्याला चटका लागला म्हणजे त्याच्या त्वचेने ते सेन्स केलं आणि त्याला ब्रेनला सांगितलं की बाबा रे इथे चटका लागतो, इथे जायचं नाही, ते लास्ट लॉंगर त्याच्या लक्षात राहतं. म्हणजे जे काही इंद्रिय आहे, जे काही सेन्सर्स आहेत, यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. म्हणजे नुसतं वाचून चालणार नाही, तर तुम्ही जे वाचताय त्याला पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये, पिक्चरची स्टोरी कशी लक्षात राहते तुमच्या बघा, गाण्यासहित, फायटिंग सहित, सीन सहित सगळं मित्राला सांगतो. का? कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. म्हणजे तुम्ही बघतही असता आणि ऐकतही असता. ती ट्रिक तुम्ही अभ्यासामध्ये वापरली पाहिजे. तर लक्षात ठेवण्यासाठी नुसतं वाचायचं का? नाही, तर मन लावून वाचायचं. लक्षात ठेवण्यासाठी आणि रिकॉलिंगसाठी तुम्ही जे वाचताय ते आवडीने वाचायचं. त्याच्यामध्ये पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये तुम्ही तयारी करायची, जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या रिकॉल होतील. वारंवार आठवण त्या गोष्टी करायच्या. त्याच्या व्यतिरिक्त स्मृतीपटलावरती जर त्याचा इम्पॅक्ट किंवा ज्याला एम्बॉसिंग म्हणतो आपण, ते जर बिंबवायची असेल, इन्फॉर्मेशन, माहिती जर बिंबवायची असेल, तर तुम्हाला दिलेल्या माहितीसोबत कम्युनिकेट करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो तिथे एखादं पिक्चोरियल आहे, डायग्राम्स आहेत, फ्रेम आहेत, त्याच्या असोसिएट काही इन्फॉर्मेशन आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्या प्रत्येक सेन्सरनी, मग ते डोळे असतील, कान असेल, नाक असेल, यांनी ते अक्वायर करायच्या. म्हणजे अभ्यास केल्यानंतर तो लवकर विसरल्या जाणार नाही. तुम्ही जो अभ्यास करताय त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, पार्ट मध्ये करा. नाहीतर वाचन चाललंय आणि मेंदू ग्रॅब करतोय, एका लेवल पर्यंत तो काम करेल, पण त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी, त्याची इंटेन्सिटी, त्याची रिकॉलिंग पॉवर किंवा स्टोरेज जे आहे ते हळूहळू ग्राफ काय होईल, खाली जात जाईल. आणि एक वेळ अशी येईल की तो बोर होईल. जसं तुम्ही बोर झाला असं म्हणतो, पण ऍक्च्युअली तो मेंदू बोर झाला. मग अशा वेळेला लक्षात ठेवा, समजून घ्यायचं या गोष्टी आहेत, वाचून घ्यायच्या गोष्टी आहेत, पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये घ्यायच्या आहेत. मग आता अभ्यास लक्षात ठेवायचा आहे, तर महत्त्वाच्या टिप्स सांगा सर. त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेताय, तुम्ही जो अभ्यास करताय, त्याला प्रयत्न करा पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये उतरवायचा. एखादी डेफिनेशन आहे, एखादी साधी डेफिनेशन आहे, ती सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्ये कशी करता येईल याच्यावरती भर द्या. आणि एकदा का तुम्ही त्याला सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्ये पुटअप केलं तर लास्ट लॉंगर ती तुम्हाला लक्षात येईल. ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून बऱ्याचदा आपण बघा, अभ्यास करतो तो भाग वेगळा, पण एखादा जर व्हिडिओ बघितला, इन्फॉर्मेशन, माहितीपूर्ण एखादा व्हिडिओ बघितला तर ते लवकर लक्षात राहतं. पण याच्यासाठी नुसतं ते इन्फॉर्मेशन ऑडिओ व्हिज्युअलमध्ये घेऊन चालणार आहे का? नाही. तर दुसरी टिप्स महत्त्वाची ही आहे की रिपिटेटिव्ह, रिव्हिजन आणि रिहर्सल, हे जे 3R आहेत, हे 3R तुम्हाला तिथे कामी येणार आहे. एखादी 10 ओळी तुम्ही वाचल्या तर 10 ओळी वाचल्यानंतर परत एकदा त्याला रिकॉल करा. म्हणजे मेंदू जो स्टेबल चालला होता त्याला परत त्या स्टेपला न्या, म्हणजे रिकॉलिंग वाढेल. एक टॉपिक झाल्यानंतर परत एकदा त्याच्यावरती रिवाइज करा. कारण आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, आपल्याला सवय आहे की एखादा पेपर आहे समजा 3 दिवसानंतर, इतका अभ्यास असतो आपला, 3 दिवस एकदम आपण फुल इमॅजिनेशन सगळ्या गोष्टी करून अभ्यास करतो आणि तो पेपर संपला की त्या सगळ्या इन्फॉर्मेशनला साईडला ठेवतो आणि दुसऱ्या पेपरची तयारी करायला सुरुवात करतो. मग तो पहिला पेपर तुम्हाला आठवेल का? नाही. पण तेच जर एक्झाम झाल्यानंतर परत तो पेपर तुम्ही रिवाइज केला तर तुम्हाला वर्षभर तो आठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे रिपिटेटिव्ह, रिव्हिजन, रिहर्सल, प्रत्येक गोष्ट 10 ओळी झाल्या एकदा रिवाइज करा, एकदा टॉपिक झाला परत रिवाइज करा, असे 3 टॉपिक झाले परत रिवाइज करा. हप्त्यामध्ये
परत एकदा रिवाईज करा, महिन्यामध्ये परत एकदा रिवाईज करा. प्रत्येक टॉपिकला रिवाईज आणि रिहर्सल जर केली तर नक्कीच ते जी इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्या ब्रेनवरती एम्बॉस झाल्याशिवाय राहणार नाही. कम्युनिकेट विथ द क्वेश्चन. आताच मी तुम्हाला सांगितलं की काल काय जेवलो हे नाही आठवत, पण एखादी थाळी जर खाल्ली तर लास्ट लॉंगर आठवतं. का? कारण ती गोष्ट आपण 7 जणांना 8 जणांना सांगितलेली असते. तसंच तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन घेतली तर ती इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या अँगलनी बघा, आपल्या मित्रांना समजून सांगा, लिहून बघा, ऐकून बघा, त्याच्या डायग्राम्स कन्वर्ट करून बघा आणि नंतर बघा कशी ती लास्ट लॉंगर तुमच्या माइंडमध्ये राहते. कारण आपल्याला माहिती आहे शॉर्ट मेमरी लॉंग मेमरी. शॉर्ट मेमरीमध्ये एखादी गोष्ट ठेवली आपण तर ती एकदम कमी वेळेसाठी त्याच्यामध्ये राहणार आहे. पण त्याला जर सतत आपण सांगितलं की हा हे असं आहे, ही गोष्ट ही आहे, हा स्ट्रेस आहे, हा स्ट्रेन आहे, हे सिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत, हे जर रिपिटेटिव्ह केलं किंवा हे ओहम्स लॉ आहे हे जर रिपिटेटिव्ह केलं तर लास्ट लॉंगर ते राहणार आहे. ट्राय टू कन्वर्ट द इन्फॉर्मेशन इन टू पिक्चोरियल फॉर्मॅट. जसं मी आता सांगितलं, छोट्या छोट्या डेफिनेशन, छोटे छोटे फॉर्म्युले, प्रत्येक गोष्ट पिक्चोरियलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याच्यावरती भर द्या. नक्कीच ती इन्फॉर्मेशन आपल्या मेमरीमध्ये राहील आणि ती जर तिथे इम्बॉस झाली तर आपल्याला टिप ऑफ द टंग म्हणजे कधीही तो अभ्यास आपल्याला रिकॉल झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक महत्त्वाचं ते म्हणजे नेमोनिक्स. नेमोनिक्समध्ये काय करायचं? फॉर एक्झाम्पल जसं कलर कोडिंग होतं बघा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना, तर आपण काय म्हणायचो त्याच्यामध्ये स्पेसिफिक कलर कोडिंग लक्षात ठेवण्यासाठी आपण बी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ असं एक सेंटेन्स केलं होतं. मग ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो असे कलर लक्षात ठेवले होते. तसेच तुमचे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या ट्रिक्स आहेत की ज्या आपण ठेवू शकतो. नॉन टेक्निकल विषयांसाठी बरोबर आहे. जर आपण एखादा GS मध्ये प्रश्न आला की तुमच्या पर्टिक्युलर जिल्ह्यांनुसार म्हणजे लोकसंख्येनुसार जिल्ह्याची माहिती द्या, किंवा बरीचशी छोटी मुलं बघा हे जे स्टार आहेत किंवा हे जे ग्रह आहेत याला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स वापरतात. तर ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या नेमोनिक्स आहेत. हे तुम्ही तुमच्या तयार केल्या तर जास्त तुम्हाला अभ्यास करता येईल आणि जास्त रिवाईज होईल आणि ते आकलन सुद्धा होईल. म्हणजे परत परत अभ्यास विसरला जाणार नाही. हा, तुम्ही दुसऱ्याने कोणीतरी केली बाबा आणि त्याला तुम्ही यूज करताय, त्या ट्रिक थोड्याशा तुम्हाला त्रासदायक ठरतील, पण तुम्ही जर तयार केल्या तर ह्या गोष्टी नेमोनिक्स ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास हा शेवटी अभ्यासच आहे. रिकॉलिंग पॉवर, कुणाचं स्पेसिफिक स्टोरेज कॅपॅसिटी म्हणा ज्याला म्हणतो रॅम आपण, तर मेंदूची रॅम कमी जास्त असू शकते. पण जर जी अवेलेबल आहे, जी देवाने आपल्याला रॅम दिलेली आहे त्याला जर आपण ट्रेन केलं, त्या ब्रेनला जर ट्रेन केलं आणि रिव्हिजन आणि रिहर्सल केली, पिक्चोरियलमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन भरली तर नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही, आठवल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी करून बघा, नक्कीच त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या इन्फिनिटी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. अधिक माहितीसाठी 788 781 1411 या संपर्कावर क्रमांकावरती कॉल करा आणि वेगवेगळ्या बॅचेसची वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती करायला विसरू नका. हे मात्र विसरू नका. धन्यवाद.